भात, भाजी, भाकरी. आणि तुला भाकरी बनवायला कोणी शिकवलं? माझ्या आईने. आणि तू कितवीपासनं भाकरी म्हणजे किती वयाची असताना तुला भाकरी बनवायला आली फर्स्ट? 10 वर्षाची. जेव्हा तू 10 वर्षाची असताना. आणि तुला सगळ्यात फेवरेट डिश काय आहे? भाकरीसोबत तू काय खाऊ शकतेस? भाकरी सांगा ती कुठची पण भाजी खाऊ शकते मी. कुठली तरी पण. जास्त करून मला चिकन आवडतं. आणि हे पण काय बोलतात सुकट. सुकट आवडते, बोंबील आवडतो, मच्छीचा रसा आवडतो. पण त्याच्यामध्ये खोबरा वगैरे नाही टाकायचा आम्ही. असे लाल मसाला वगैरे तुम्हाला नाही बनवून देते मी, नॉर्मल वाला तो रसा. आणि गावाला आमच्या तांदळाची भाकरी. पण आपण मुंबईला बाजरी, ज्वारी, नाचणी मिक्स खातो. तुला काय आवडते ते सांग. मामा इथे बघ एक मिनिट. मला काय आवडतं माहिती आहे? भाकरी. कारण मला थोडं पित्त होतं म्हणून मी चपाती खात नाही, मी भाकरी खाते. आणि मला भाकरीसोबत सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती आहे? सुकट. आणि ती बोंबिलची चटणी असते ना, मम्मी एक बनवते बोंबिलची चटणी, इतकी टेस्टी लागते, मला खूप जास्त आवडते ती. कारण आम्ही कोकणातले, सो आम्ही कोकणातली लोक सगळ्यात जास्त सुकी मच्छी खूप खातो, ते माझं फेवरेट आहे. तुम्हाला कोणतं जास्त आवडतं ना ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोकण भागातलं कुठली डिश तुम्हाला बघायला आवडेल ते सांगा, माझी मम्मी ते बनवून दाखवेल. ओके. आता तू हे काय करते? मी पनीरच्या भाजीमध्ये टाकते. पनीरची भाजी बनवते. टेस्टी होतं. काय माहितीये, बटाटे टाकल्यावर भाजी जास्त वाढते है ना, ते रिझन. आणि पूजा जास्त पनीर खात नाही, त्याच्यातले बटाटे तरी खाईल म्हणून पहिले टाकते. मी पनीर जास्त खात नाही, मला चिकन नाही आवडत, पनीर नाही आवडत. आधी मी सगळं खायची, पण आता मी खूप सिलेक्टिव्ह झाली आहे, आता जास्त आवडत नाही. मम्मी चपाती. हे काय केलंयस तू? हे टमाटर आहे, कांदा आहे आणि थोडे काजू टाकलेले आहेत. लसूण आहे आणि अद्रक आळ आहे, बस. बाकी काय नाही. आणि त्याची आता पेस्ट बनवू आपण. आणि त्याच्यामध्ये ती पनीरची भाजी बनवू, ती मी दाखवतेच त्यांना आता. ओके. तोपर्यंत आता काय बनवतोय आपण? पनीरची. आता काय बनवतोय? पनीरची भाजी ना. तेल टाकलं, थोडं जिरा. काय तुला नको दाखवू? हे दाखव. चालेल, दाखवते. आणि आणि थांब जरा, गरम होते. थांबायचं ना, हेच मेन आहे. एक ते ना, तेव्हा मी सगळं फटफट टाकते आणि आहे ना, असं होतं की आता आपोआप होऊन जाईल, पण तसं करायचं नाही. म्हणून माझं जेवण एकदम बकवास होतं. मग मी एक गोष्ट टाकते, पेशन्सने वाट बघते, मग वेळ पुढचं टाकते. सो तसं करायचं. ओके. हे आम्ही घरी बनवलेलं दही आहे, बाय द वे. मसाला लगेच, लाल मसाला, देन धनिया पावडर, बटाटे टाकले आपण. बटाटे. आता लगेच हलवायचं ना, लगेच हलवायचं, नाहीतर काय होतं? जळून जाईल मसाला. मसाला जळून जाईल. आता आपला लाल मसाला टाकला नाही. हो मम्मी, डायरेक्ट असं नाही दाखवायचं आधी, जे मगाशी दाखवलेलं ना कुकरमध्ये, कढईमध्ये, ते. बटाट्यांना टाइम लागतो ना शिजायला, मी पहिलं तेलामध्ये टाकलं, कारण पनीरला टाइम नाही लागत बेटा. हे आत्ताच एवढं टेस्टी दिसतंय. मम्मी कसं काय एवढं शिकलीस? मम्मी मला का नाही शिकवलंच एवढं? तुला शिकवलं तरी सगळं पाण्यात जातो. तुम्हाला का नाही? तुला तुझ्या मम्मीने शिकवलं, तुम्हाला का नाही शिकवलं? हे सगळं गावाला नाही पूजा बनत. मग सगळं मम्मी चांगलं बनवते, पण मम्मी मला नाही शिकवत का? मला यायला नको म्हणून? नो, आय एम किडिंग. मम्मी मला इतकं शिकवते तर मी त्याची वाटच लावते. मग मम्मी आता मला बोलते तू बनवू नको, मी बनवते. एक जीव करायचं याचं. एक जीव, 2 जीव नाही. दॅट वॉज बॅड जीव, काय ना, बस चल बचत. आता हे घरी बनवलेलं दही आहे, थोडंसं आपण दही घालूया. घरी पूजा गॅसवर ठेवते आणि बाहेर बसते, मग ते पूजाला टेस्टी जेवण बनवून मिळतो. मी काय करते, सगळं टाकते वगैरे आणि ना मी झाकण ठेवते, स्लो करते, त्याच्यावर झाकण ठेवते आणि बाहेर जाऊन बसते आणि त्याचं सगळं वाटच लागून जातं. पण मम्मी असं करत नाही, म्हणून मम्मीचं छान बनतं. मम्मी एकदम हळू उभं राहून सगळं शांततेत बनवते. पण मला हे लॉजिक नाही कळत. हे लॉजिक नाही कळत. आधी आपण दहीला हे करतो,
हा मम्मी मला याचा आन्सर सांगा तू. काय दहीला आधी आपण हे करतो, जमा करतो, त्याच्यापासून परत पनीर बनवतो, परत त्या पनीरच्या भाजीमध्ये दही का टाकतो? हे सगळं दही तो अगं दही तो आंबट पाहिजे ना थोडा, म्हणून टाकतो आपण. एवढं सगळं तू तुझ्या मम्मीकडे नाही करू शकलीस ना, म्हणजे एवढी मस्ती दिसती. नाही मारलं असतं माझ्या मम्मीच्या मम्मीने. हे आता गावच्या लोकांना एवढा टाइम नसतो. एवढं एंटरटेन नाही करायचं लोक मुलांना. आता हे छान हे करायचं, आता याच्यावर झाकण ठेवायचं हो आणि हे छान पनीर कापून ठेवलं. हे बघा ते मम्मी, काय काय लोक पनीर माहितीये फ्राय करतात इथे ना, काय काय लोक पनीर फ्राय करतात, पण ते चांगलं नाही लागत ना पनीर फ्राय. नाही ते कडक कडक लागतो आपल्याला पण त्यांना चांगलं जे हा. करतात त्यांना चांगलं हा. लागतं. म्हणजे ज्याला सवय हा, काय काय लोकांना पनीर फ्राय करून टाकतात, हम्म. तर ते ना थोडंसं रबड रबड सारखं लागतं आणि त्याची बघा, पूर्ण आता मी झाकण टेस्टच ठेवते. जाते. ते हा. एवढं झालं आता आपण झाकण ठेवूया. हा, तर झाकण ठेवल्यावर किती वेळाने ते हे करायचं? थोडं 5-10 मिनिटांनी ते असं खोलून बघायचं. आता बघा तेल सुटतंय हा, त्याला. आता बघा ह्याच्यातलं सगळं पाणी जाईल आणि पूर्ण याचं हा. तेल सुटेल. मग पनीर घालायचं, झाली भाजी. आणि ह्याच्यासोबत काय नान मागवायचं? नान नाही, हे बघ नान. हे आपले शाणी हा मम्मी, शाणी. पूजाचा कसं आहे माहितीये, हा. इथे गेली इथेच सगळा काय ठेवेल. काय काय? इथे घेल एक वस्तू हा. तिथेच सोडेल. हा. काल टोपी आणला, ड्युटीवरून आली पूजा, हा. टोपी बाहेर चप्पल काढतात तिथे ठेवली. हा लिटरली मी आहे ना कधी कधी इतकी थकून येते त्या कामातून आणि सगळं बाहेरच विसरते किंवा असं काहीतरी होतं आणि मग मम्मी आणते आणि मम्मी म्हणते पूजा ती गोष्ट कुठे आहे तुझी, माझं असं होतं कुठे आहे, मग मम्मी मला ते देते. सो हे माझ्यासोबत नेहमी होतं. माझा पण चॅनल आहे, तर आहे ना त्याच्यावर व्हिडिओ मी रोज नाही टाकायच्या, तर मम्मी बोलते पूजा टाक व्हिडिओ टाक व्हिडिओ. आता कळलं किती हार्ड असतं व्हिडिओ बनवणं. मी रोज गणपण मला ते हे करता येत नाही ना, म्हणून मी गप्पा असते. एडिटिंग आणि मम्मीला माझ्याकडे शेवटी यावं लागतं एडिटिंगसाठी. म्हणून मी गरीब लागते. आता पूजाकडे जायची गरज नाही. हा, तर कारण मी मम्मीचं एडिट वगैरे करून देते, सो म्हणून मम्मीचं काम तिथे अडतं. अदरवाईज जर मम्मीला एडिटिंग आली असती ना, मम्मीने दिवसातून 2 व्लॉग टाकले असते, पण असं ती नाही करू शकत कारण मी तिला जास्त जमत नाही. पूजा तिला मदत करते मला. मी तिला मदत करते. आणि माझं पण चॅनल जरा बघा, पूजा विनेरकर, तुम्हाला आवडेल. प्रमोशन करते, फ्री प्रमोशन प्लॅटफॉर्म आहे. तर आता आम्ही भात बनवू आणि ती जी पनीरची भाजी आहे ती रेडी झाल्यावर तुम्हाला सांगू, आणि मी द मेन शेफ टेस्ट करून सांगेन की कशी झाली आहे भाजी. ओके, पुढची आयडिया देते की आता मी तिथे आता आपल्या लॉंग व्हिडिओसाठी तर झालं हां, पण शॉर्ट व्हिडिओसाठी काय करायचं, मी तिथे आता माझ्या स्टडी टेबलवर बसते, असं ॲक्टिंग करते की मी अभ्यास करते. तुम्हाला मागून ये आणि असं बोल पूजा आज तू काय खाणार, मम्मी बोले मम्मी पनीर, मग तू बोलशील ठीक आहे 5 पनीर बनवूया, मग ही मला व्हिडिओ दाखवायचा. समजलं, जसं सांगते तशी ॲक्टिंग करायची. हां, एवढी साधी का बनतेस? हे बघ छान झाली. त्या व्हिडिओ मध्ये एवढी साधी का बनतेस सांग ना. हे बघ मी साधीच आहे. हां, पहिल्या हो गया, हो गया. हो गया. यू आर नॉट दॅट साधी जसं तू दाखवते असा. मैं सीधा इंसान हूँ. तू किती मारायची सांगू, सांग. लहानपणी किती मारायची मी तुम्हाला नक्की त्याची स्टोरी सांगेन. पण तुम्ही सांगा ही मस्ती किती करायची ते नाही विचार. खूप, मी म्हणजे लिटरली शाळेत सगळ्यांना मारून वगैरे यायचे आणि मग ती त्यांचे पॅरेंट्स यायचे आणि मम्मीला बोलायचे की तुमच्या पूजाने मारलं. मग मम्मी असं काय रक्त रक्त काढून यायची लोकांचं. आता पेन्सिल काय वगैरे करणार? एकदम खतरनाक. मम्मी हे भात, भाजी, भाकरी. आता सांगते मी कसं झालंय. छान झाले ना. ही बघा पनीरची भाजी, बाजरीची भाकरी आणि थोडासा भात पूजाला दिलाय. आता भात दाखव, व्हिडिओसाठी करते हा. जेन्युइन हमेशा करते, हमेशा भरवते मला. आणि जेव्हापासून कामाला लागली आहे ना तेव्हापासून जेव्हा जेव्हा घरी खाते तेव्हा ते होते मला भरवते. सो बेस्ट पार्ट आहे. हे बघा गरम आहे.
तुम्ही पण सांगा तुम्ही कशी बनवता भाजी पनीरची, आणि आमची तर एकदम सिंपल असते, पण प्लीज कमेंट करून सांगा. सो दा मम्मी, सो आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी हे संपवते आणि तुम्ही कमेंट करून सांगा की नेक्स्ट रेसिपी काय हवी. ओके बाय मम्मी. बाय कर. तुझा ब्लॉग आहे मम्मी, माझा ब्लॉग नाही आहे. माझा आणि तुझा काय, तुझं